आमच्या इथे सकाळीच हा रस्ता खोदण्याचा मोठा कार्यक्रम चालू होता. चेअरिंग मध्ये बसल्यावर मी माझ्या बहिणीचा ट्रेन पास काढून दिला. ट्रेन मध्ये चढल्यावर कुठून तरी भांडणाचा आवाज चालू होता, पण गर्दीमुळे नेमकं कोण कोणाशी भांडतंय ते काही मला दिसत नव्हतं. ट्रेन मधून उतरून ऑफिसकडे जाताना पुन्हा एकदा रस्त्यावर भांडणं दिसली. मला तर वाटतं आज नुसता भांडणाचा दिवस आहे की काय, कारण जिथे तिथे नुसती भांडणच चालू आहे. मग ऑफिस मध्ये थोडा वेळ काम केलं, थोडा टाइमपास पण केला आणि संध्याकाळ झाल्यावर माझा पॅकअप करून मी घराकडे निघायची तयारी सुरू केली. स्टेशनवर जाऊन थोडा वेळ ट्रेनची वाट बघायला लागली आणि जशी ट्रेन आली तशी त्या गर्दीत शिरून एकदाची घराकडे जायला निघाली. घरी पोहोचल्यावर फ्रेश वगैरे होऊन मस्त गरमागरम चहा घेतला आणि भाची आणि बहिणीसोबत बसून थोड्याशा गप्पा मारल्या. तर मी सकाळीच बोलली होती की आज ना नुसती भांडणच बघायला मिळतील, तर घरी आल्यावर पण ती काही सुटली नाही. इथे पण तोच गोंधळ आणि भांडणं सुरू झालंच. रात्री बिछाना वगैरे टाकून झाल्यावर सकाळची भाजी साफ करायला घेतली बहिणीने, तर आमच्या लहान क्रिशने पण मम्मीला भाजी निवडायला थोडीशी मदत केली. शेवटी सगळं आवरून घेतलं आणि आईने सांगितल्याप्रमाणे चिमाने दिवा मालवला, म्हणजेच लाईट बंद करून दिवस संपवला.